पिंपळगावकडे गावात पाणी प्रश्नासाठी ग्रामपंचायत कार्यालयाचा निषेध म्हणून, ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध म्हणून, निष्क्रिय कारभाराचा निषेध म्हणून आज गेले पिंपळगावात 25 ते 30 दिवसानंतर पाणी येत आहे। त्यामुळे महिला असतील, नागरिक असतील, लहान मुलं असतील, यांच्या सगळ्यात मोठा आंघोळीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। आज घरात प्यायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, अशा परिस्थितीत पिंपळगावकडे गावातील नागरिकांनी काय करावं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आपल्या शेजारी जळगाव जामोद तालुक्यात, जळगाव जामोद शहरात 4-4 दिवसांनी नळ येतात, 3-3 दिवसांनी नळ येतात। फक्त पिंपळगाववरच हा अन्याय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी पिंपळगावकडे नागरिकांना पडलेला आहे। अशा परिस्थितीत काय करावं? आपल्या शेजारी 5 किलोमीटरवरती पूर्णा नदी आहे, 5 कोटी रुपयाची पाणी फिल्टर आहे। फुकटचं पाणी सोडलं, इकडचं पाणी आपण 140 गाव पाणी पुरवठा योजनेचं घेतो। हा मूर्खपणा काऊन तुम्ही करत आहे? फुकट पाणी असताना इथून पाईपलाईन टाकून या ठिकाणी पाणी फिल्टरमध्ये आणून पाणी फिल्टर करून गावांना पाजा, 1 रुपया द्यायचं काम नाही। परंतु आपण त्या ठिकाणी 70-70, 80-80 लाख रुपये बिल करून आपण बसतो आणि ते बिल भरण्याची आपल्यावर व्यवस्था नाही आहे। लोकांजवळून आपण टॅक्स घेतो आणि वेळेवर आपण त्या ठिकाणी त्यांना पाणी पुरवू शकत नाही। हा सगळ्यात मोठा अन्याय या ठिकाणी नागरिकांवर सुरू आहे। याला प्रश्न कोण विचारेल, समोर कोण येईल, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता। म्हणून पिंपळगावकडे गावातील नागरिकांची परिस्थिती, त्यांच्यावर होणारा अन्याय लक्षात घेता आज आम्ही ग्रामपंचायत कार्यालयावर येऊन या ठिकाणी आंघोळ करून ग्रामपंचायत प्रशासनाचा आज आम्ही निषेध करत आहोत। आतापर्यंत ग्रामपंचायतचं जे कर होतं ते किती रुपये होतं आणि आज किती रुपये आणि महिन्यात किती दार नळ येतात? महिन्यातून मी तरी म्हणतो आजच्या स्थितीमध्ये एकदाच नळ येऊन राहिले। जवळपास 20 ते 25 दिवसानंतर नळ येतात, म्हणजे एका महिन्यात एकदाच नळ येतात अशी परिस्थिती आहे। आणि महिन्याकाठी आज महिन्याकाठी 100 रुपये आहे प्रत्येक नागरिकांकडून वसूल करून घेतात। मग ते वसूल केलेला पैसा कुठं तुम्ही भरता? जर वेळेवर तुम्ही पाणी देऊ शकत नाही, तुम्ही म्हणता आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी 140 गाव पाणी पुरवठ्याचा आम्ही टॅक्स भरलेला आहे, मग वेळोवेळी पाणी का येत नाही? ग्रामपंचायत म्हणते की पाण्याचं प्रेशर येत नाही, मग तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करा, उपोषण करा। 100 रुपये घेऊनही तुम्हाला महिन्यामध्ये किती वेळा पाणी देतात? हे एकदाच, एका महिन्यातून एकदाच येत असते, कारण की 20 ते 25 दिवसात, 25 ते 30 दिवसाचा महिना असतो, एका महिन्यात एकदाच पाणी येते। 100 रुपये मध्ये एकाच वेळा पाणी, म्हणजे एकाच टाइम, ते किती तास येते? ते एक तास, एका तासात जर 25 दिवसानंतर येत असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।